नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून पहिले 15 मिनिटं मार्केटमध्ये तेजी होती। त्यानंतर दिवसभर घसरण सुरूच होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 739 पॉईंटने घसरून 80,604 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 270 पॉईंटने घसरून 24,531 वर बंद झालेला आहे। बजेट 3-4 दिवस जवळ आलेले असल्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केलेले आहे। याखेरीज इंटरनॅशनल मार्केटमध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे आज मार्केट खाली आहे। जवळजवळ सर्व इंडेक्समध्ये आज घसरण दिसून आलेले आहे। सर्वात कमी घसरण BSE IT इंडेक्समध्ये असून सर्वात जास्त घसरण ही मेटल इंडेक्समध्ये झालेली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 2.31% खाली आहे। स्मॉल कॅप इंडेक्स 2.22% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। इन्फोसिस 1.99%, ITC 0.91%, एशियन पेंट 0.49%, ब्रिटानिया 0.11% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा स्टील 5.16%, BPCL 4.51%, JSW स्टील 4.50%, हिंदाल्को 3.91% अशी घसरण आहे। FII ने 1506 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 462 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। मार्केट संपल्यानंतर थोड्या वेळापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी असते, त्यामुळे आपण सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।